चला पंच आहेत आहेत मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. एकीकडे संघ ई स्टार कोसले आणि दुसरीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ वावेगर असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील ऋषी. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज तयार कल्पेशजी विशी यांच्याकडून सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी फलंदाजाच्या 100 रुपयाचं पारितोषिक. ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुनील शेठ दळवी साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. मागील मॅच मध्ये ऋषीने जी कामगिरी केली 6 बॉल 36 धावा मानुली अगेन्स्ट चेस केल्या आणि म्हणून त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. अगदी आमच्या समवेत पेमेंट झालेलं आहे. स्क्रीनशॉट देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. आणि कृष्णाजी जे 2 षटकार 1 चौकार मारला त्याची देखील कॅश प्राइज जी मात्र पेड झालेली आहे 600 रुपये. चला मागच्या दिवशीला आपण देखील वळणार आहोत. ऋषी पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. जगदीश आणि कृष्णा हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील ई स्टार कुसले संघाच्या वतीने. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच साठी कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. पहिला धक्का बसतोय ई स्टार कुसले संघाला. जगदीश बॅक टू दी पवेलियन. हा वाजवा 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 होऊ द्या. सर वासुदेव आउट होलं झालं ना की त्याला उचलून दाखवा. हा मग खरी मजा आहे. डॉट बॉल नंतर विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर मजा येईल एकदा उचलून बघा. धावसंख्या फलकावरती 0. पहिला धक्का बसतोय. विघ्नेश मैदानावरती पाहायला मिळतील. विघ्नेश फार चांगल्या टच मध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. ऑनसाइडला टर्न केल्या मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 1 या आकड्यावर. धावसंख्या ओपन झाली 1 ऑन द बोर्ड. 1 धावजी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक फार महत्वाचं. या षटकामध्ये या मॅचचा रिदम देखील सेट करण्यात येईल यात मात्र शंका नाही. महेंद्र जे आपल्याला कृष्णा पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला थोडीशी मिस्टेक जरूर आपल्याला पाहायला मिळाली. मात्र संजयच्या वतीने फार चांगली बॅकिंग पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा धावफलकावरती. पहिला डॉट त्यानंतर विकेट त्यानंतर 2 बॉल वरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. सुनील शेटदळवी यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. खुल्या डब्याचा बॉल चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. धावसंख्या 2. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. फार चांगली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र मैदानावरती गोलंदाजी ऋषीच्या वतीने. अफलातून ऋषी गोलंदाजी करतोय. यावेळेस फुल टॉस बॉल विषेप मध्ये लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 6 धावा.
प्रतीक पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज मैदानावरती. षटक क्रमांक मैदानावरती पहिले समाप्त झाले. धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळते. प्रतीकच्या खांद्यावरती जबाबदारी इथून देखील आहे. आता प्रतीक कशी कामगिरी करतील ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. कृष्णाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. कृष्णाला चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. पिच बॉलला पनिश केल्या, बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे आलेला दमदार 6 धावेंसाठी सिक्सर. चला धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. कोडपेचा बॉल यावेळेस देखील स्लाइस केला. थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा कंप्लीट. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत. ऋषीच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी बाकीच्या संघाची होती तशी ईस्टार कोसली संघाची गोलंदाजी नाहीये. पूर्ण पॅक गोलंदाजी आहे. 4 ओव्हर 4 सेफ गोलंदाज आहेत त्यांचे. त्यामुळे धावा बनवणं अतिशय अवघड असणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन. फलंदाज कृष्णाच्या खेळीचा अंत. कृष्णा बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळतील. एक्झॅक्टली फार चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. मात्र महेंद्र एक असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूकडे कॅलिबर आहे. गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूकडे भरली आहे. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मैदानावरती पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. कोरडप्याचा बॉल खोदून जरूर काढलाय. लवा फुलटॉस पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंड वरती वेगाने थ्रो पाहायला मिळालाय. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. महेंद्र साठी सुवर्ण संधी आहे. सुनील शेठ दळवी साहेबांच्या वतीने हॅट्रिक सिक्सर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि पर चौकार पर षटकार साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन धावा फलकावरती होतील. 8 धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. दमदार आयोजन, नेत्रदीपक नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्यामुळे देखील मैदानावरती वाईट बॉल. आव्हान दर्शित फलकावरती होईल 8 धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 19. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे. येस
ऑफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर, बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली आलेली मैदानावरती सिंगल. धावसंख्या 20, 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरे देखील समाप्त. धावसंख्या फलकावरती 20 पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 5:40 नंतर 26 ची ट्रेन आहे, त्यानंतर डायरेक्ट 7 ची ट्रेन आहे. यावेळेस लव फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय, मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 21, 21 धावा धाव फलकावरती. संदेश पाहायला मिळतात, ज्या संदेशने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली असा खेळाडू. 4 विकेट 2 धावा एका षटकामध्ये, बेस्ट बॉलिंग फिगर इन दिस टुर्नामेंट याच्या नावावरती असा संदेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती सज्ज. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. रोहित आलेत, कॅच कंप्लीट झाली. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना इस्टार कोसले संघाला. लगेच येणं गरजेचं आहे, कारण भरपूर उशीर होतोय. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रशांत. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत. ऑफिशियल सारे परेशान. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 21, 21 धावा धाव फलकावरती. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. प्रशांत कर रे परेशान. बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे. आलेला दमदार षटकार. सिक्सर आला धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे, याची सर्वांनी नोंद करून घ्यायची. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. क्या बात है, क्या बात है.
28 धावा फलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती मॅच सुरू. एकीकडे इस्टार कोसले तर दुसरीकडे वावेगर संघ असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या दिशेला, सीमा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चौकार. आपण पाहतोय सहसा बघायला गेलं तर 8च्या लॉट मध्ये 5 4 आणि मग 3 असतात. मात्र या स्पर्धेमध्ये 5 4 आणि 4 असे आपण पाहतोय. राऊंडच्या ओव्हर्स आणि बॉल एक्झॅक्टली 4 की 6 हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे त्या खेळाडूने. षटकार असेल, सिक्सर पाहायला मिळतोय. सिक्सर पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 38. 5 चेंडूचा खेळ झाला. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 38. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. यावेळेस मिस्टेक झाली. मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते जी मात्र गोलंदाजी. डॉट बॉलच्या समाप्तीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त होईल. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रोहित पाहायला मिळतील. मैदानावरती हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पिच बॉलला पनिश केलाय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे लॉंग ऑनच्या दिशेला. हा दमदार षटकार. $44 ऑन द बोर्ड. षटकार आलाय. चला महेंद्रसाठी MD सर यांच्या वतीने ₹200 लागू झालेले आहेत. जो षटकार ठोकलाय यावेळेस देखील फुल टॉस. नो बॉल पंचांचा इशारा. नो प्लस 6 नशिबाच्या 7. नो बॉल वर 6 नशिबाच्या 7 फलकावरती आड होत असताना पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहू शकतो पतंगिनी होत असताना धावसंख्या 51. 51 धावा धावफलकावरती. थँक्यू. सिक्सर. त्यानंतर नो बॉल वरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर पाहायला मिळेल. फ्री हिट. अजून जोश तसाच आहे सरांचा. फ्रेटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आता झाली आहे या बॉल वरती. अन्यथा थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. 2 बॉल वरती 13 धावा खर्च केल्यात. 1 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या.
गोलंदाज तयार मैदानावरती 51 धावा धावफलकावर. ऑन साइडला टर्न केला, सुखतर लाजवाब पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता मैदानावरती दोन आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 53 धावा धावफलकावरती. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. वाईट बॉल. किती मोठा सर वाईट? सर इकडे दाखवा किती मोठा वाईट. इतका मोठा वाईट. रिव्ह्यू घेण्यात आलाय सर. रिव्ह्यू वाईट साठी. येस. व्हाईट बॉल असेल. आव्हान दर्शक धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती. 54 54 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळी स्ट्रोक जबरदस्त. फटका दमदार. बॉल सीमा पार. षटकार. फलकावरती 60 आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते, जी मात्र फलंदाजी बॅटिंग अतिशय स्ट्रॉंग आहे कुसले संघाची. महेंद्र तयार पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक, मात्र डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून. बॉल सीमा पलीकडे. अजून एक दमदार षटकार. सरपंच साहेबांकडून आता या बॉलवरती 6 आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल आलेली सिंगल, आणि अशा रीतीने धावसंख्या फलकावरती 67 67 धावा. 68 68 धावांचं लक्ष असेल. 68चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. आता या धावा ऋषी चेस करू शकतो, आणि या 68 धावा जर चेस झाल्या तर या सर्वांना 68 सरपंच साहेब 68 धावा जर चेस झाल्या ना, या सर्वांना कोसले सोडून वाशिनला खोल्या घ्यायला लागतील. मोठी धावसंख्या. ऋषीच्या खांद्यावरती जबाबदारी, आणि ऋषी कामगिरी कशी करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटची मॅच सुपर 4 मध्ये कुठला संघ दाखल होईल. एकीकडे वावेकर, दुसरीकडे इष्टार कोसले. हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती वन्स अगेन इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ टिटवाळा. बोलीचा गोड आवाज, खऱ्या अर्थानं फार चांगलं समालोचन ज्यांच्या वतीने आपण नेहमी ऐकतो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, असे मनोजी कारवे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. वन्स अगेन थँक्यू सो मच.
धन्यवाद प्रसन्ना सर. या पहिल्या नाईटचा हा शेवटचा सामना प्रेक्षक पाहतायत, म्हणजे मायपा प्रेक्षक आपलं हार्दिक स्वागत, आपले आभार सुद्धा. आणि ऑनलाईन प्रेक्षक जे जोडले गेले ते सुद्धा अजून स्क्रीन ऑन ठेवून आहेत. ओमसाईद मूवीजला त्याने ऑन ठेवलंय आणि मॅच ऑन आहे अजून. लक्षात घ्या, दोन्ही पण संघांमध्ये बलाढ्य क्रिकेटरचं समाविष्ट आहे आणि हे जे लक्ष्य 68 धावांचं ते पार करण्यासाठी सक्षम संघ वावेगर नक्कीच आहे. त्यामुळे धावसंख्या समोरची किती पण असू द्या, क्रिकेटचं गणित आपल्याला सांगत असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती पण धावसंख्या विजयाची खात्री देत नसते मित्रांनो. त्यामुळे इथे मॅच अजून सुरू झाली नाही असं आपण समजूया. हॅलो. आणि 68 धावांचा टार्गेट मनाशी बाळगून, ध्यानाशी बाळगून, श्वासाशी बाळगून, श्वास रोखून ठेवणारा खेळाडू मैदानामध्ये येत असताना ऋषी शेलार सोबतीला संजय शेलार. 24 चेंडूमध्ये 68 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22.25 धावांची गरज आहे. माफ करा, 15.67 धावांची गरज असणार आहे. जेवढे चौकार आणि षटकार लगावले दिलेत तेवढ्यासाठी बक्षीस आमच्याकडे आले ऑनलाईन. सन्मान्य आमचे MD साहेब सुनील शेठ पदू दळवी, ज्या व्यक्तिमत्वाने मला सुद्धा अनेक संधी दिल्या आणि पर्सनली सुद्धा मला चांगलं सहकार्य ज्यांचं आहे असे आमचे लाडके सुनील दादा दळवी अजूनही सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने ज्या इनिंग मध्ये जितके चौकार षटकार मारले प्रत्येक फटक्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस ऑलरेडी आलंय. आणि या ठिकाणी जर आता विकेटची हॅट्रिक जर प्राप्त केली तर प्रत्येक हॅट्रिक साठी 500चं बक्षीस येणार आहे. 1000 रुपये लावले आहेत, करेक्शन केलंय, वाढवले बक्षीस त्यांनी, वाढ केली. पण इथे मात्र आपल्या परफॉर्मन्स मध्ये आता वाढ करावी लागेल, ही वेळ आता इथे आली. सरपंच साहेबांकडून विशेष ही जी विकेट असेल गोल्डन विकेट ऋषी शेलाची जो प्राप्त करेल त्या गोलंदाजाला मिळतील 500 रुपयाचं बक्षीस. चला कम ऑन, टाळ्या वाजवा जरा. शेवटचा सामना, शेवटची इनिंग आजच्या पहिल्या रणनीती, पहिला चेंडू मार्गस्थ, समोर ऋषी शेलार आणि तिथे मात्र काय झालंय, फुल टॉस वापरला गेलाय. वाईड +4, 5 पंजा येतोय ह्याच पहिल्या सुरुवातीला. पहिला चेंडू थोडासा नियंत्रण गमावलेला टाकला गोलंदाज महेंद्र रे आणि तो पुन्हा एकदा ऋषीसाठी इथे मात्र शॉर्ट ऑफ स्लाइटली लेंथ चेंडू टाकला. चेंडू काहीसा उचली घेत असताना ऋषीला पूल करता आलं नाहीये. बॅट अक्षरशः तिथे स्टिकर वरती, स्टिकर जवळ चेंडू आदळला बघितला आपण. अचूक चेंडूची हाताळणी करावी लागेल. हाय स्कोरिंग मॅच जिंकण्याची क्षमता असलेला ऋषी शेलार समोर असताना फार मोठा अडसर तुम्हाला दूर करण्यासाठी फार मोठ्या प्रबळ इच्छाशक्तीने तुम्हाला चेंडू हाताळावा लागेल. इथे चांगली फिल्डिंग सुद्धा होत आहे, चांगल्या स्टान्सने फिल्डिंग केली बघा. एक पायाची घडी करून जमिनीच्या सहाय्याने येत असलेल्या चेंडूला अडवणं एक कला आहे आणि चांगल्या फिल्डरची कला ती बघितली आपण. आणि आमच्या स्कोररची कला बघा, त्यांची लेखणी आता वेगाने चालू लागली आहे. धावसंख्या 6 वरती पाहतोय आपण. ऋषी आणि संजय शेलाची जोडी. 68 धावांचं टार्गेट या क्वालिफाय सामन्याला जिंकण्यासाठी ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग टाकण्याचा प्रयत्न का करतात महेंद्रजी, आणि त्यांची लाईन बिघडत असताना हा दुसरा वाईट पडतोय या पहिल्या षटकातील. स्वतःहून जर तुम्ही संकट ओढून घेतलं तर मग तुमच्या मदतीला कोणी येणार नाही, लक्षात घ्या. संकटाला ओढून घेऊ नका, आलेल्या संकटाला येऊ द्या. स्वतःहून ओढून नाही घ्यायचं, त्याला येऊ द्या आणि सामोरं जायचंय तुम्हाला. दडपण टाकायचं समोर. तुम्ही प्लेजर मध्ये खेळा, प्रेशर मध्ये खेळू नका. समोरच्या वरती प्रेशर कसं टाकायचं याचं कानमंत्र दिले वासुदेव भोईर यांनी. गाईडची फार गरज होती. कधी कधी मानसिकता बिघडली एखाद्या खेळाडूची तर त्याला पाठबळ देण्यासाठी काही सांगणं गरजेचं असतं. सल्ला मसलत
होणं गरजेचं असतं. हा टर्न केला चेंडू संजय शेलाच्या बॅट मधून सुंदर पद्धतीने हा टर्निंग पॉइंट असलेला चौकार. सर्वा खूप छान खूप छान. पण माधव सर तुमचा डावा हात तिथे पट्ट्याजवळ का असतो? पट्टा सुटतो काय नसताना? हा चौकार आलाय. इथे काय झालंय? डाऊन द लेग टाकण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली जात असताना पंचांनी हाईट फॅक्टरची नोंद केली. तिथे सांगितलं की बॅट कट सुद्धा आहे, बॅट कट सुद्धा सांगितली आहे. धावसंख्या 11 असताना हे दृश्य पाहिलं आपण. हा डॉट चेंडू काढला गोलंदाज महेंद्र गोतर्णेने. समोरच्या संघाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न गोतर्णे तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही इथे ह्या तगड्या संघाला पाणी पाजू शकता. ऋषी शेलार अजून समोर आहे, नॉनस्ट्रायकिंगला आहे. इथे क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह, चेंडूला हवेतून काढले आणि चेंडू 2-3 टप्प्याने 4 धावांसाठी. मस्त गॅप शोधण्यामध्ये माहिर असला क्रिकेटर संजय शेलार. रिकाम्या जागा कशा भरायच्या त्याला पूर्ण माहिती आहे. अनेक पेपर त्याने लिहिलेले आहेत त्याच्या कारकिर्दीमध्ये आणि अंडरआर्मचा चांगला प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा संजय शेलारने जोडला चौकार. धावसंख्या इथे पाहतो आपण 15 वरती जाऊन ठेपलेली आहे. अजून पहिलं षटक संपलं नाही मित्रांनो. 68चा टार्गेट असताना इथे 16-17 धावा प्रत्येक षटकात जरी केल्या तरी सुद्धा टार्गेट सेट होईल आणि त्यानुसार इथे वाटचाल झालेली आहे. वावेगरची हा उचली फ्लाय अँड मिस, प्ले अँड मिस आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 68 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स वावेगर संघाची धावसंख्या बिनबाद 15 विदाउट लॉस 15. 68चं टार्गेट म्हणजे 53 धावांची आता गरज असेल 18 चेंडूंमध्ये. 18-53, 10 मध्ये 53 केल्यात. त्यानंतर बघितलं आपण शेवटच्या मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये 36 मारल्या, त्याच्या आधी एका षटकामध्ये 38 मारल्या आणि इथे मात्र सर्वात मोठा अडसर असेल तो दूर केला. तर दिलीपजी पालवी साहेबांकडून बक्षिसामध्ये वाढ केली. आता त्या विकेटसाठी 600 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपये. ओ माय गॉड, पटकन 400 प्लस केले. मगाशी प्रसन्न काहीतरी म्हणाले सर तुम्हाला की तुम्ही कॉमेंटेटरला पटकन का असे वाढवत नाहीत. त्यांनी थोडस तुम्हाला एक इशारा दिला काहीतरी होता तो, मी ऐकलं थोडस त्याचं, त्यामध्ये दडलं होतं. हरकत नाही, प्रसन्न जे मिळतं त्या समाधान मानायचं हरकत नाही. इथे बघा धावसंख्या 15 पाहतो आपण 15 आणि वासुदेव भोईर सज्ज झाला अटॅक करण्यासाठी ऋषी शेलारच्या अगेन्स्ट. ओहो, इथे चेंडू हवेमध्ये भोवराप्रमाणे भिंगला होता, फिरला होता. त्याचं कारण की या चेंडूच्या रिलीज मध्ये बोटांचा प्रॉपरली वापर केला होता वासुदेव भोईर यांनी. आणि असंच वापर करणारे चेंडू जर तुम्ही वापरले, अचूक नियंत्रण, अचूक टप्पा आणि गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन्स, तर तुम्ही ऋषी शेलारला थांबवू शकता. त्यांनी चेंडू चेक केलाय कारण त्याला कळलं की चेंडू माझा फटका मोठा होता तरी सुद्धा चेंडू का गेला नाही. त्याचं कारण की वासुदेव भोईरचं तंत्र होतं त्या रिलीज मध्ये. डॉट चेंडू काढलाय. धावसंख्या 15 स्थिर, 17 मध्ये 53. आता 17-53. या टर्न केलाय तिथे हो असं वाटलं की झेल हॉफर झालाय, कॅरी होतो की काय. स्टेडियमचा फिल्डर पाठीमागे राहिलाय. आय थिंक सो तिथे विघ्नेश आहे. फेकी केली त्याने आणि एक धाव इथे अर्जित केली आहे ऋषी शेलारने. धावसंख्या 1 पुढे अलगदपणे सरकत असताना मला मनोजजी वगैरे सांगतायत 16. एकेकडे बाद नाहीये. संजय शेलार, ऋषी शेलार ही जोडी आहे मैदानामध्ये. पूर्ण 10 विकेट्स आपल्या हातामध्ये आहेत. जोखीम घेण्याची वेळ त्यांना कधी घ्यायची ती माहिती आहे, ती वेळ आलेली सुद्धा आहे. आणि ही मॅच फार मोठी बनण्याची दाट शक्यता. कारण एका बाजूला यजमान ज्यांचा क्रीडांगण सुद्धा ज्यांचं आहे, ज्यांचा परिसर आहे, त्यांना ह्या खेळाची माहिती आहे, तो संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला तगडा खेळ संघ म्हणजे वावेगर संघ आणि हा तगडा गोलंदाज वासुदेव भोईर चेंडूला खाली ठेवते.
सबमरीन डिलिव्हरी समुद्र सपाटी लगत हा चेंडू टाकला, टप्पा पडला गुडल्यांच्या अलीकडे आणि अगदी स्किट होऊन गेला विकेट किपर महेंद्र गोतर्णेच्या हाताच्या कवेमध्ये. धावसंख्या स्थिर पुन्हा एकदा 16 वरती 16. पुढचा चेंडू मार्गस्थ संजय. हा चेंडू शॉर्ट प्लेन टर्न केलाय. नो लुक शॉटचा प्रयत्न होता तिथे. फिल्डर वेगाने येतोय, अटॅकिंग फिल्डिंग करतोय, 2 टप्प्याने 3 टप्प्याने उचलतोय आणि ते मात्र ऋषीला स्ट्राईक देण्याचा हा प्रयत्न होता संजय शेलाचा. एका धावाने धावसंख्या पुन्हा एकदा अलगदपणे संत वाहते कृष्णा माही 17 वर. 68 टार्गेट म्हणजे अजून 51 पाहिजेत तसं पाहता. 51. धन्यवाद सुनीलदादा पदू दळवी साहेब. आपले कॉमेंट्स आमचं आपलं बक्षीस आम्हाला सुद्धा लाभलं, त्यासाठी तुमचे आभार व्यक्त करते. नेहमीच देतात दादा आम्हाला, कुठे पण असू द्या आम्हाला नेहमीच पसंत करत असतात. इथे मात्र त्यांना हा सामना पसंत कधी येणार, जेव्हा तुम्ही ऋषी शेलारची विकेट घेणार. पण ऋषी शेलार थांबणार नाहीये, त्यांनी ठोकला इथे चौकार. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जय शिव शंभूराजे. इथे ललकार पुकारली आहे ऋषी शेलार याने. इथे नोचा इशारा, ओव्हर स्टेप नो दिला गेलाय आणि इथे ह्या नोने कलांटी तर मिळणार नाही ना सामन्याला, कारण मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. पुढचा चेंडू फिट असेल. उघडा डोळे बघा नीट आणि डोळे ओटावून आम्ही पाहतोय. स्कोर बोर्ड सांगतोय 22 वरती ही धावसंख्या जाऊन ठेपलेली आहे आणि फिटची पर्वणी ऋषीशिलाच्या खात्यामध्ये आलेली आहे. वावेकरच्या खात्यामध्ये किती धावा जोडेल ऋषीशिला ते बघायचे. फार मोठं आता हा प्रयत्न असणार आहे बॉलर आणि बॅटरचा. बॅटरला सुद्धा पर्वणी, बॉलरला ही फार मोठी अग्निपरीक्षा आणि फिटचा इशारा पंच माधव ठाकरे सरांचा. हो हेलिकॉप्टर उडवलाय आणि तिथे एका टप्प्याने हा चौकार गिरवलाय. ऋषी शेलारने या फ्रीट वरती ठोकलाय चौकार. षटकाची समाप्ती आणि पोहोचली पर्यंत 26 वरती. 26 ऑन द बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे. बरोबर 68 टार्गेट आहे. 26 झाल्यात. आता जिंकण्यासाठी आपण जर इथे विचार केला 12 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. पुन्हा तेच चित्र. आधीच्या सामन्यात सुद्धा तसंच झालं होतं. 21-21 चीच गरज होती आणि तीच आता आकडेवारी इथे आलेली आहे. 12 चेंडू म्हणजे 2 षटकामध्ये 42 धावांची गरज. प्रेशरवर कोणता संघ सामना जिंकेल हे तुमच्या मनात सुद्धा आता नाहीये. आपण याचा अनुमान लावू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ऋषी शेलारने सलगचे 2 सामने जिंकून दाखवलेत, निसट ते विजय खेचून आणलेत. तो या सामन्यामध्ये पुन्हा जर तेच प्रदर्शन तो करू शकला तर वावेकर संघ बाजी मारेल. परंतु ऋषीला जर थांबू शकलाय तर ते कोसले संघ सुद्धा या तगड्या संघाला पाणी पाजू शकतो आणि ती क्षमता आहे. आता त्या क्षमतेने ते बॉलिंग करावी लागेल. बॉलरच्या नुसार तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. जशी फिल्डिंग सजली आहे तशी बॉलिंग जर केली तर इथे तुम्ही विकेट सुद्धा प्राप्त करू शकता आणि सामन्यामध्ये झुंज देत असताना सामना आपल्याकडे वळू शकता. त्यासाठी सज्ज झाल्या गोलंदाज पांडुरंग 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 हरी. पहिला चेंडू घेऊन विकेटसाठी त्याला सुद्धा बक्षीस. सरपंच साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी पांडुरंगसाठी इथे बक्षीस आले. इथे वाईटचा इशारा. पांडुरंगचा पहिला चेंडू पडला बाहेर. स्वेर मारा घोषित झाला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 27 वर. 41 धावांची गरज 12 मध्ये. इथे लॉफ्टेड ऑन ड्राइव. तिथे फिल्डर पोहोचण्याच्या आधी चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी गुड स्ट्रोक गुड स्ट्राईक.
संजय शेलाच्या बॅट मधून चौकार बघितला आपण. गॅप शोधला मस्त पद्धतीने. काऊ कोणाच्या दिशेने तिथे 2 फिल्डर पोहोचे पर्यंत चेंडू अगदी वेगाने निघून गेला, कारण चेंडू समोर टाकला होता गोलंदाजाने वेगावरती स्वार होऊन हा चेंडू डिलिव्हर केला आणि त्याच्याच वेगाला अटॅक करत असताना बॅटच्या फ्लो मधून तो चौकार निघाला. जर गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्प्यामध्ये नियंत्रण राखलं, काही कटर वापरले, काय स्लोअर वापरले, काय तंत्रशुद्ध बॉल जर वापरले तर संजय शेलार थांबू शकतात, ऋषीला थांबू शकतात. पण तो प्रयत्न आता कशा पद्धतीने करत बघायचं. धावसंख्या इथे 31 वरती पाहतो आपण. 31 ऑन द बोर्ड. आता जिंकण्यासाठी अजून 36 धावांची गरज. 37 येस 68 टार्गेट आहे. इथे हा ड्राईव्ह झाला. बॅकलिप फार हाय वापरली होती इथे संजय शेलारने. जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू तिथे ट्रॅव्हल होते. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये आडवेपर्यंत सिंगलच होते. समाधान मानलं त्याचं, कारण की ऋषीला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचे. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे जात असताना 32 वर. आता 34 धावांची गरज. 34 धावा आणि चेंडू शिल्लक इथे 36 पाहिजे बरोबर. 68 थोडस कॅल्क्युलेशन मध्ये पुन्हा इथे काय झालं, यॉर्कर केलाय चेंडू, परंतु यॉर्कर तर पडला, परंतु विकेट किपरला बीट करून गेला. हा येतोय लकी चौकार वावेकरच्या खात्यामध्ये. वा, लकी 4 रन. कधी कधी काय असतं बघा मित्रांनो, की नशिबाची साथ कशी मिळते. कारण प्रयत्न करते ऋषी वारंवार मोठे फटके मारण्याचा, आणि त्या प्रयत्नाला नशिबाने थोडस पारडं जड करून इथे मात्र बॉलरने स्वतः कलेक्ट केला चेंडू. फुललेचे चेंडू अचूक वापरले. हे यॉर्कर येणं गरजेचं आहे. रूम देणं तुम्ही फार मोठं चुकी करू शकता. जर तुम्ही रूम दिली, जागा दिली, स्लॉट मध्ये दिलं तर तुम्हाला प्लॉट मध्ये पाहायला मिळेल. तो फटका डाऊन द लेग टाकण्याचा प्रयत्न इथे केला आणि पंचाने आमच्याकडे वळून सांगितलं. वाईटची ऍक्शन बघा सरांची, जणू काय मायकल जॅक्सन. ही रिॲक्शन, ही ऍक्शन, वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 37. चेंडू शिल्लक राहिलेत आता या षटकातील 2, म्हणजे एकूण 8 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 8-31 समीकरण. हा ड्राईव्ह केलाय, मस्त ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, बेडा ठोकण्याचा प्रयत्न होता. तिथे चमत्कारिक कलेक्शन, मस्त रॉकेट फेकी. ओहो, इथे क्लायमॅक्स वाढत चाललाय, झुंज वाढत चालली, चुरस वाढली आहे. दोन्ही पण संघ हिम्मत सोडणार नाहीयेत. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. त्या हिमतीने खेळावं लागेल. म्हणतात ना की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो तुमचा प्रयत्न कालपेक्षा आजपेक्षा आता अधिक चांगला असला पाहिजे. कारण ती वेळ येऊन ठापली. दोन्ही पण संघ बलाढ्य आहेत, परंतु जो संघ या ठिकाणी 1% समेत सरस कामगिरी करेल तो संघ इथे बाजी मारेल. आणि त्या दोन्ही पण संघ त्याच ताकदीचे मित्रांनो, त्याच ताकदीचे. हा शेवटचा चेंडू या षटकातील. संजय साठी टर्न केलाय. वा, संजयने सोडून द्यायचा प्रयत्न केला आणि हा डॉट चेंडू काढलाय. मॅच हॉट करणारा चेंडू पाहतोय आपण गोलंदाज पांडुरंग कडून. पायामध्ये बेड्या टाकल्या. सरप्राईज झाला संजय शेलार तिथे. आणि पाहता पाहता कमरेवरती हात ऋषीचे सुद्धा, परंतु ऋषीमध्ये ती दमखम, ती चमक, ती धमक, ती ताकद आहे. अजून एक टार्गेट पूर्ण करण्याची आता 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 6-35. वा, मोठे मोठे चॅलेंज ऋषीच्याच खात्यात येतात. ऋषीकडे काय येतात मित्रांनो माहितीये तुम्हाला? एक चांगलं वाक्य नेहमीच आपण ऐकत असतो कॉमेंट्री बॉक्स मधून. कॉमेंट्री म्हणत असतात की आयुष्यात जर तुम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण परमेश्वर संघर्ष करण्याची शक्ती आणि संधी त्यांनाच देतो ज्यांच्यात ती क्षमता असते. म्हणून ती शक्ती आणि क्षमता दिली ऋषी शेलारला. दुसऱ्या बाजूला ती क्षमता दाखवावी लागेल गोलंदाजाला. हे चांगलं आता कॉन्टेस्ट असेल. गोलंदाज मिस्टर सचिन
जो कॅप्टन्सी सुंदर करतोय त्याच्यावरती जबाबदारी आहे ह्या धावांचं संरक्षण करायची, कारण समोर अत्यंत विस्फोटक फलंदाज उभा टाकलाय ऋषी शेलार नावाचा. 7 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. पहिला इथे मोठा फटका सजवलाय आणि चेंडू जातोय दूर गगन की छाव में उड़न खटोला. हर हर महादेव म्हणत इथे अगदी हरदेव महादेवचा नारा होत असताना आजच्या दिवसामध्ये हा शेवटचा सामना मंत्रमुग्ध करतोय. धावसंख्या षटकाराने फुलवली 44 वरती. आता 24 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. 5-24 समीकरण. सचिनला कान मंत्र दिले की तुझ्यावरती जबाबदारी आहे, तुला तुझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकायचे आहेत, अत्यंत बेस्ट चेंडू टाकायचे आहेत, हाताळायची ती गोलंदाजी. तर तू ऋषीला थांबवू शकतो, पण तू इथे काय झालंय, डाऊन द लेग टाकण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही एसटी बघितली डावी आणि त्या ठिकाणी पंचांनी तुम्हाला तिथे पकडलं. वाईटचा इशारा झालाय. धावसंख्या 1 ने अजून एक पुढे जात असताना 45 वर. चेंडू तेवढेच शिल्लक राहिलेत. 23 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. 5-23 समीकरण. समोरच्या फलंदाजाला तुम्ही न घाबरता तुम्ही त्याला कसं घाबरवू शकता प्रयत्न करा. तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करा. हा तुमचा प्रयत्न तुम्हाला यशाला गवसणी घालून देईल मित्रांनो. म्हणून मी उल्लेख केला की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. असा नव्हे तर तुमचा प्रयत्न, सचिन तुमचा प्रयत्न, ऋषी तुमचा प्रयत्न आधीपेक्षा अधिक आता अजून चांगला असला पाहिजे. एक चेंडू डॉट काढला. धावसंख्या स्थिर राहिली 45 वरती. 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये टीम आईक अवधेश स्पोर्ट्स वावेकर संघाला. 23 धावा 4 चेंडूंमध्ये. डेड बॉल बघा, डेड बॉल बघा माधवजी ठाकरे सरांचा. राऊंड द विकेट, उर्ध विकेट. सचिन येतोय. हो हो, अजून एक ते सुरेख चेंडू हाताळलाय आणि पंचांनी बोट आकाशात केले. पकडले फलंदाज. बाद ऋषी शेलारची विकेट प्राप्त केली आहे. या विकेट साठी सरपंच साहेबांकडून फार मोठं बक्षीस आहे. गोल्डन विकेट, डायमंड विकेट. ऋषी शेलार बाद. दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत उठी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माझ्या मुठ्ठीमध्ये मी चेंडू घेणार, मी माझा प्रयत्न करणार आणि मुठ्ठीतून चेंडू निसटला, सुटला आणि तिथे मात्र ऋषी शेलारला बाद केलं. सचिनने एक मोठा विकेट प्राप्त केलंय. त्याच्या हौसल्यामध्ये, त्याच्या कीर्तिमंतामध्ये, त्याच्या प्रयत्नाने तेज प्राप्त झालं. इथे ड्राइव्ह झालाय आणि अजून एक इथे सिंगल आली. धावसंख्या सिंगलने 46 वरती. 22 धावांची गरज. आता चेंडू शिल्लक 2 मध्ये 22. 2 मध्ये 22. सामना आलाय तो आलाय कोसले संघाकडे, पण इथे षटकार आलाय तो वावेकर संघाच्या खात्यामध्ये. सिक्सर. के शिवबाची तलवार, छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. वाह, का माहोल शिव जयंतीचा. आणि कोसले संघ, यजमान संघ विजयाकडे वाटचाल करत असताना वाईटचा इशारा पंचांचा. अजून काहीतरी दडले सामन्यामध्ये. ट्विस्ट कायम आहे. चुका करण्यास भाग पाडतोय. नशीब काहीतरी बेहतर आहे वावेकर संघासाठी. परंतु इथे सचिनने
फार छान कमबॅक करून अगदी सामन्याला आपल्याकडे वळून घेतलाय. फक्त लिगल एक चेंडू टाकायचा आहे आणि सामना जिंकाय. पण लिगल चेंडू कधी पडणार? तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली आहे. हा रिफर आहे गोलंदाजाचा. धावसंख्या इथे मला सांगतायत आमचे मनोजजी वाघेरे 53 वरती जाऊन ठेपली आहे. म्हणजे इथे फक्त 15 धावा आता पाहिजेत. फक्त 15 धावा काय म्हणालो त्याचं कारण की आधीच्या सामन्यामध्ये बघितलं आपण 3 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना सामना तो वावेकरने जिंकला. आणि वाईट बरोबर आहे सर, चेंडू वाईट आहे. टीव्ही अंपायरने सुद्धा शिक्कामोर्तब केलंय या चेंडूवरती. आणि धावसंख्या 54. 2 मध्ये 14. 2 मध्ये 14. येस माफ करा, वाईट आहे, सॉरी. 1 मध्ये 14. सचिन सचिन सचिनचा आवाज व्हायचा स्टेडियम मध्ये जेव्हा सचिन उतरायचा खेळायला. आता सचिनचा आवाज द्या, सचिन नावा द्या, सचिनचा नारा गा. सचिनने सामना जिंकून दिलाय आणि विजय संघाचं अभिनंदन. अभिनंदन सुनील सेठ, पदू दळवी सेठ, अभिनंदन दिलीपजी पालवी साहेब सरपंच, अभिनंदन वासुदेवजी भोईर, अभिनंदन.